शेगावला आता इथून जाणं होत नाही. कॉन्सेप्ट चालू केला शेगावच्या कचोरीचा आणि खरंच त्या कचोरीचा टेस्ट आहे ना खूप जबरदस्त आहे आणि एकदम क्रिस्पी झाले. शेगावची कचोरी आहे बघा, याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे आणि मित्र आम्ही टोळकं जमलं की कचोरी खायला आवर्जून जातो, ती पण शेगाव कचोरी फक्त. अच्छा अच्छा. नेहमी खाणं व्हायचं, पण इथं मी आळंदीला राहतो, पण आळंदीच्या परिसरामध्ये कुठे शेगाव कचोरी भेटली नाही मला. अच्छा अच्छा. मिश्र आहे त्या 10 दिवसांमध्ये देण्याची आणि मी कमीत कमी 3 कचोरी खाल्ल्याशिवाय जात नाही. अच्छा, एवढी अप्रतिम चव आहे. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेले आणि हा टाईम म्हटला की काहीतरी कुठले तरी पदार्थ खावायचा वाटते, असा चटपटीत पदार्थ असतो. तर मागे तुम्ही ट्रॉफिक बघत असाल, जबरदस्त ट्रॉफिक आहे रोडला. तर मी आत्ता आहे मुशीमध्ये येण्याचं कारण की आत्ताच माझ्या मित्राने 10 दिवस झाले एक आउटलेट ओपन केला आहे. तर सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे तो म्हणजे कचोरी. आणि कचोरी तुम्ही बऱ्याच प्रकारची खाल्ली असाल, पण एक नाव कचोरीचं नाव ऐकलं की एक नाव लक्षात येतं, ते म्हणजे शेगावची कचोरी. आणि ती पण मसालेदार आणि अशी क्रिस्पी कचोरी असं लगेच आठवण येते. तर मित्रांनी फोन केला तर अरे येतोय काय, तर त्यांनी म्हटलं शेगावची कचोरी. अरे म्हटलं विषय खूप छान आहे, कारण का शेगावला आता इथून जाणं होत नाही, शेगावची कचोरी खायला भेटत नाही. तर त्याने इथे कॉन्सेप्ट चालू केला शेगावच्या कचोरीचा आणि खरंच त्या कचोरीचा टेस्ट आहे ना खूप जबरदस्त आहे आणि एकदम क्रिस्पी, आठवण येते शेगावात गेल्यासारखं. तर चला तर मग आता वेळ न लावता आपण टेस्ट करूया थेट शेगावची कचोरी. आणि हो, व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, जबरदस्त कॉन्सेप्ट आहे आणि वेगळं काहीतरी खायला भेटणार आहे. बरेच दिवस झाले मी पण कचोरी खाल्लेली नाही आणि ते पण आता शेगावची कचोरी खायला भेटणार आहे. मित्रांनो शेगावच्या कचोरीबद्दल इतिहास सांगायचं झाला तर जवळपास 1950 ते 60 या दरम्यान शेगावची कचोरी बनवायला सुरुवात झाली. आणि ती पहिल्यांदा तर अशा गाड्यांवर विकल्या जात होती आणि त्याचं स्वरूप आता मोठं झालेलं आहे. बऱ्याच स्टॉलमध्ये शेगावची कचोरी विकल्या जाते. आणि शेगाव हे माहीतच आहे तुम्हाला, संत श्री गजानन महाराजसाठी ओळखलं जातं आणि त्यामुळे बरेच भाविक तिथे येतात आणि त्या भाविकांसाठी काहीतरी चविष्ट आणि झटपट असा पदार्थ तयार करायचा होता. तेव्हापासून त्या कचोरीची मागणी जास्त वाढली आणि त्याचा आता बरंच स्वरूप वाढलेलं आहे. आणि शेगावची कचोरी म्हटलं की आठवण येते ते क्रिस्पी आणि मसालेदार अशी कचोरीची आठवण येते. शेगावची कचोरी आहे बघा, याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे आणि स्टफिंग बघत असं आहे, एकदम स्टफिंग बघा. 8 किती लागलं स्टफिंग आहे, मसाला भरपूर भरलेला आहे, जबरदस्त मसाला आहे. आणि आता मी टेस्ट करतो तुमच्यासमोर. आता टेस्ट बघतो, कारण का कचोरी कधीच खाल्लेली नाही, म्हणजे कधी खाल्लेली आहे पण शेगावची कचोरी बरेच काय होतं तुम्ही टेस्ट ठेवायला पाहिजे, म्हणजे आहे ते. कारण का शेगावला ती कचोरी एकदमच क्रिस्पी आणि जबरदस्त प्रकारे मिळते. आता ती टेस्ट बऱ्याच ठिकाणी बरेच आउटलेट आहे पण तशी टेस्ट भेटत नाही. पण आता बघूया. जबरदस्त आहे. आम्ही महाराजांचं दर्शनाला गेलो शेगावला तर पहिले कचोरी खातो आणि मग सगळे कामं करतो. दर्शन घेतलं का कचोरी खायचो. आज योगायोगाला ओमने आउटलेट चालू केलं आणि महाराजांच्या नावाने कचोरी खायला भेटली. कचोरी तर आहेच, आता कचोरी म्हणजे फ्युजन केलेलं आहे, ती म्हणजे दही कचोरी. आता ती ट्राय करूया आपण. चिंचेचं पाणी म्हणजे खटाई आहे आणि पुदिन्याचं पाणी आहे, याच्यामध्ये केलं दही टाकलं आता जबरदस्त. आणि हां त्या बात आहे.
त्याच्यावरती मस्त सेव आणि याच्यावर गेली सेव. हां हां, क्या बात आहे. आणि एक छोटूसा मिरचा. दही, खटाई आणि पुदिन्याचं पाणी, त्याचं ग्रेट कॉम्बिनेशन आहे. आणि अजून एक वेगळी टेस्ट येते. आणि त्यात तर मसाला असतो कचोरीमध्ये आणि खटाई. हा, क्या बात आहे. मित्रांनो, कचोरी खाते आणि दादा भेटले मला. तर दादा कुठले तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरचे. अच्छा, बघा हे व्यक्ती परत आपल्याला भेटलेला आहे. तर कचोरी खात होतो आणि चला म्हटलं विचारूया दादांना टेस्ट काय होते, कारण का जवळपास 2 कचोरी संपवले त्यांनी, आता 3री कचोरी आहे. तर विचारूया आता त्यांना कचोरी टेस्ट कशी आहे आणि कधी बसून येत आहे ते, कारण का जवळपास 10 दिवस. मुळात छत्रपती संभाजीनगरला काय व्हायचं, हां. मित्र आम्ही टोळकं जमलं हां. की कचोरी खायला आवर्जून जायचो. ती पण शेगाव कचोरी फक्त. अच्छा अच्छा नेहमी खाणं व्हायचं. पण इथं मी आळंदीला राहतो, पण आळंदीच्या परिसरामध्ये कुठे शेगाव कचोरी भेटली नाही मला. अच्छा अच्छा मी शोधत होतो की कधी एकदा सुरू होतं इथं आणि मला कधी एकदा ती चव खायला भेटते. अच्छा अच्छा. आता हे जसं मला कळालं 1 तारखेपासून सुरू होतंय म्हणून मी आवर्जून वाट बघत होतो. ही माझी 3री वेळ आहे त्या 10 दिवसांमध्ये देण्याची आणि मी कमीत कमी 3 कचोरी खाल्ल्याशिवाय जात नाही. अच्छा एवढी अप्रतिम चव आहे. अच्छा अच्छा. बघा असंच आहे, कारण का टेस्टच आहे एकदम भारी आहे. आणि प्रत्येक आउटलेट आहे तो ते टेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. कचोरी बऱ्याच ठिकाणी मिळते असं काही नाही, पण टेस्टवर डिपेंड करतं की कचोरी कशी बनल्या जाते. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे खरंच टेस्ट भारी आहे. मी पण आता ही 2री कचोरी घेतलेली आहे. तर थँक्यू दादा. मी एकटाच येत नाही, माझे मित्र पण आणतो सोबत. अरे बापरे. त्यांना पण मी ही चव आवर्जून घ्यायला लावतो. तर सांगायचं झाल्यास तुम्ही पण या आणि कचोरी टेस्ट करून जा. तर आता कचोरी खातोय. शेगावची कचोरी मित्राचा आउटलेट आहे, इथं थांबलेलो आहे. तर आता निखिल माझ्यासोबत उभा आहे. तर त्याला विचारूया कचोरीबद्दल, कारण का कचोरी तर बऱ्याच टाईपची मिळते, पण आता शेगावची कचोरी ऐकली ना तर खुसखुशीत एकदम आणि टेस्टी अशी कचोरी एकदमच लक्षात येते. तर त्याला तो पण जळगावचा आहे ना? हो, जळगाव. तो जळगावचा आहे आणि त्याला विचारूया आता कचोरीबद्दल काय मत आहे आणि टेस्ट कशी आहे, कारण का मित्राचं पहिल्यांदा त्यांनी आउटलेट ओपन केलं. पहिल्यांदाच गावासारखी टेस्ट इकडे मिळाली. मी इतर ठिकाणी कचोरी खाल्ली पण अशी टेस्ट कुठंच नाही मिळाली मला. अच्छा अच्छा. आणि मला काय म्हणायचं आहे, तू कुठलं आहे? मी खानदेशचा, जळगाव खानदेश. अच्छा, जळगाव खानदेशचा. हो, मी शेगाव कचोरी ट्राय केली आहे शेगावला. सेम टेस्ट मला इथं मिळाली. अच्छा अच्छा. हो. आता ओमची माझी ओळख आहे ती सायकलिंगपासून, कारण का मी सायकलिंग करतो, इकडे आळंदीला पण येतो आणि आळंदीला जातानीच त्याची भेट होते. तो पण सायकलिंग असतो, बऱ्याच सायकल राईड त्याने केले. तर प्रत्येकाला काहीतरी बिझनेस करायचा असतो आणि तो पण प्रॉपर महाराजांचा भक्त आहे, शेगावच्या गजानन महाराजचा भक्त आहे. तर त्याच्या मनात आयडिया आली की चला बाबा आता आपण काय करायचं, तर महाराजांच्या नावाने शेगावची कचोरी तर तुम्हाला माहीत आहे प्रसिद्ध आहे. तर चला बाबा इथे कुठे आउटलेट दिसत नाही, तर शेगावची कचोरी आपण ट्राय करूया आणि त्याचा आउटलेट इथं टाकूया. तर जवळपास 10 दिवस झाले मला उद्घाटनाला येणं झालं नाही आणि आउटलेट टाकून झाले. छान असा प्रतिसाद आहे. तर चला तर त्याला विचारूया तर कल्पना कशी आली, कारण का सगळं महाराजांची कृपा असते. एक कल्पना आणतो मनामध्ये आणि त्यापासून त्या गोष्टी तयार होतात. त्याला विचारूया आता आउटलेटबद्दल काय रिस्पॉन्स आहे आणि कशी काय कल्पना आली ते. आउटलेट टाकायचं म्हटलं तर काही ध्यानीमनी असं नव्हतं, सहज म्हणजे कल्पना सुचली, कारण की इथं जवळपास कुठं शेगावची कचोरी मिळत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं टाकून बघू, चाललं तर ठीक आहे. पण महाराजांच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसपासून उत्तम प्रतिसाद आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप लोक आता म्हणजे विदर्भातली लोक आहे ज्यांना कचोरी मिळत नाही, ते म्हणतात खूप छान झालं तुम्ही इथं टाकली जवळपास, आम्हाला कचोरी मिळत नाही. आणि मला पण मिळत नव्हती, मी त्यावेळी खूप खटापट केली. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला शेगावची टेस्ट पाहिजे होती जी स्टेशनला मिळते. आणि माझ्याकडे जे आहेत कारागीर ते त्यांनी स्टेशनला जवळजवळ 15 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्या हिशोबाने
टेस्ट जी आहे ती शेगावचीच येते आणि मी 100% प्रयत्न करतो की सायकलिस्ट आहे, त्यामुळे त्याने एक ऑफर ठेवली आहे. जर तुम्ही 100 किलोमीटर सायकलिंग जर केली तर तुम्हाला फ्रीमध्ये कचोरी देण्यात येईल आणि 50 किलोमीटर सायकलिंग केली तर 50% सूट देण्यात येईल. तर नक्की या आणि ग्रुप नाही आला तर मजा येईल. आपलाच एक मित्र आहे आणि सायकलिंग करा आणि कचोरी पण का. नक्की आळंदीला आले की आळंदीला पण देवाचं दर्शन होतं आणि येताना पण तुम्हाला कचोरी खायला भेटेल, ती पण शेगावची. तर तुम्ही पण या आणि कचोरी खान जा. मला पण वेगळा अनुभव आला, कारण का बरेच दिवस झाले मी कचोरी खाल्ली होती आणि ते पण आज शेगावची कचोरी खायला भेटली. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. नक्की शेगावची कचोरी मोशी इथे नक्की भेट द्या. कधी आळंदीला गेले तर या रोडला तुम्हाला एकच आउटलेट दिसेल, दुसरं आउटलेट नाही आहे. आणि चला तर मग बाय बाय.